प्रथम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी. मुलांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की मसावी म्हणजे दिलेल्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक असतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला 60 आणि 75 या संख्यांचा मसावी काढायचा असेल तर प्रथम आपण 60 चे सर्व विभाजक लिहू. 1, 2, 3, 4, 5, 6, 10, 12, 15, 20, 30 आणि 60. यानंतर 75 चे विभाजक लिहू. 1, 3, 5, 15, 25 आणि 75. आता या दोन्ही संख्यांमधील सामायिक विभाजक पाहू. ते आहेत 1, 3, 5, 15. पहा, यातील सर्वात मोठा विभाजक आहे 15. म्हणून 60 आणि 75 या संख्यांचा मसावी हा 15 आहे. अशा प्रकारे मसावी काढणे आपण इयत्ता 6वी मध्ये शिकलो. मुलांनो, जेव्हा संख्या मोठ्या असतात तेव्हा त्यांचे सर्व विभाजक लिहून मसावी काढणे किचकट असते. अशा वेळी जर आपण अवयव पाडून मसावी काढला तर ते सोपं जातं. म्हणून आता आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी कसा काढायचा ते पाहू. उदाहरण 1. समजा आपल्याला 56 आणि 32चा मूळ अवयव पद्धतीने मसावी काढायचा आहे. तर प्रथम आपण 56 चे मूळ अवयव काढू. 56 बरोबर 2 गुणिले 28 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 14 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. आता आपण 32 चे मूळ अवयव काढू. 32 बरोबर 2 गुणिले 16 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 8 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता पहा, 56 आणि 32 या दोन्ही संख्यांमध्ये 2 हा अवयव प्रत्येकी 3 वेळा आलाय. म्हणून 2 हा अवयव 3 वेळा गुणू बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 8. म्हणून 56 आणि 32चा मसावी 8 आहे. हेच गणित आपण उभ्या मांडणीतही करून पाहू. मसावी काढण्यासाठी सामायिक अवयवांचा गुणाकार केल्यानंतर जी संख्या मिळते ती दिलेल्या संख्येचा मसावी असतो. उदाहरणार्थ, 28 व 42चा मसावी काढायचा आहे. म्हणून 28 बरोबर 2 गुणिले 14 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 7 आणि 42 बरोबर 6 गुणिले 7 बरोबर 3 गुणिले 2 गुणिले 7. पहा, या दोन्ही संख्यांमधील सामायिक अवयव 2 व 7 हे एकदाच आलेत. म्हणून 2 गुणिले 7 बरोबर 14. म्हणून 28 व 42चा मसावी 14 आहे. उदाहरणार्थ, 25 व 40चा मसावी काढा. 25 चे अवयव बरोबर 5 गुणिले 5. 40 चे अवयव बरोबर 4 गुणिले 10 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. दोघातील 5 हा एकच सामायिक अवयव आहे. म्हणून 25 व 40चा मसावी 5 आहे.